गेल्या ऑगस्ट महिन्यामध्ये बांगलादेशात अराजक माजवलं गेलं. पंतप्रधान शेख हसीना यांना आपल्या पदावरून खाली उतरून भारतात निघून यावं लागलं. पण त्यानंतर गेले जवळपास 5 महिने बांगलादेशामध्ये अराजक माजलेला आहे. अमेरिकेच्या मदतीनं मोहम्मद युनूस बांगलादेशचे सरकाराचे प्रमुख झाले, पण त्यांना हे अराजक आटोक्यात आणता आलेलं नाही. बांगलादेशची आर्थिक स्थिती देखील चिंताजनक झालेली आहे आणि आता अशा परिस्थितीमध्ये म्यानमारमधील दहशतवादी संघटना अराकन आर्मीनं बांगलादेश बॉर्डर गार्ड आणि बांगलादेशचं सैन्य याच्यावर आक्रमण केलंय. बांगलादेशचं सैन्य मागे हटलंय. अराकन आर्मीनं बांगलादेशचा काही भाग ताब्यात घेतलेला आहे. आता मोहम्मद युनूस सगळ्या परिस्थितीवर कसं नियंत्रण आणतात हा बघण्याचा विषय राहील.